नमस्कार सर्वांना प्रथमतः आणि ह्या कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये तुम्ही सर्व बघणारे प्रेक्षक आणि माझे अनेक हितचिंतक याच्यामध्ये आहेत, ते सर्व स्वस्थ सुखरूप असतील अशी अपेक्षा आणि विश्वास मी प्रकट करतो. प्रथमतः FB लाईव्ह करण्याचा माझा पहिला प्रसंग आणि विषयसुद्धा मला खूप चांगला मिळाला की अपरिचित योद्धा नेमाजीराव शिंदे. महाराष्ट्राला बघता ऐतिहासिक परंपरा खूप मोठी आहे. म्हणजे आचार्य अत्रे एका ठिकाणी असे म्हणायचे की महाराष्ट्राला काय तो इतिहास आणि इतरांना फक्त भूगोल. कदाचित आचार्य अत्रेंच्या त्या स्वभावाकडे बघताना ती कदाचित दरपोक्ती असू शकते, पण आचार्य अत्रेंचं खरं आहे की महाराष्ट्राला जी ऐतिहासिक परंपरा आहे अगदी प्राचीन काळापासून, ती ऐतिहासिक परंपरा खरंच खूप रोचक आहे. त्या ऐतिहासिक परंपरेमध्ये अनेक कलाटणे आहेत, अनेक राजवैभव अनेक घराण्यांनी उपभोगली, अनेक वीर असे आहेत की त्या वीरांची कवणं, त्या वीरांची गीतं, त्या वीरांचं कौतुक हे पोवाड्याच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक माध्यमातून ते झालेलं आहे. आणि आज नेमाजीराव शिंद्यांबद्दल मला बोलायचं आहे. खरं तर मराठी माणूस म्हणजे प्राथमिकता इतिहासाचा अभ्यासक आणि त्यातल्या त्यात मराठी माणसाला खरं तर प्रामाणिकपणे आस्था वाटते ती मध्ययुगातल्या इतिहासाबद्दल. त्याच्या अगोदर म्हणजे मोगलांच्या अगोदर आमचा यादवांचा, शिलाहारांचा, चालुक्यांचा वगैरे इतिहास आहे, पण अभ्यासक हाडायचे असतात ते त्या बाजूला जातात. पण ज्यावेळेला मध्ययुगाच्या ऐतिहासिक कालखंडाची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला आमची खरी जी काही नाळ जोडलेली आहे त्या मध्ययुगाच्या इतिहासाबद्दल जोडलेली आहे, जिथून शिवछत्रपतींचा इतिहास सुरू होतो तिथून. आणि आज त्याच ऐतिहासिक कालखंडामध्ये, ज्या ऐतिहासिक कालखंडाने संपूर्ण भारताचा इतिहास बदलला, त्या ऐतिहासिक कालखंडातला एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आणि ज्यांनी महाराष्ट्राच्या आणि इथल्या एकंदर राज्याच्या आणि त्या मध्ययुगीन कालखंडाच्या लढाईच्या तंत्रामध्ये आमूलाग्र आणि अद्भुत असा बदल केला. म्हणजे खरं सांगायचं झालं तर नेमाजीराव शिंद्यांबद्दल एक आत्मीयता विशेष करून वाटते की 12 मावळातला मी एक आहे. आणि त्यांचा एक उल्लेख आमच्या 12 मावळामध्ये ज्या जयदेव देशमुखांच्याकडे, कार्यशील जयदेव देशमुख आहेत, त्यांच्याकडे जी शकावली लिहिण्यात आली, त्या शकावलीमध्ये प्रथमतः त्यांचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे जर सुरुवात करायची म्हटली तर राजाराम छत्रपतींच्या काळामध्ये नेमाजीराव शिंद्यांचा उल्लेख आलेला आहे. त्या उल्लेखांमध्ये प्रामुख्याने नेमाजी शिंदे, माणकोजी पांढरे आणि म्हसवडचे नागोजी माने ह्या तिघांचा सुद्धा उल्लेख आलेला आहे. आता महत्त्वाची अशी गोष्ट की असं काय कारण झालं की राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रभावशाली व्यक्तींचा एकदम आपल्याला भरणा दिसतो. ह्याला मुख्य कारण असं आहे की शिवछत्रपतींनी जी काही राजयंत्रणा, प्रशासन यंत्रणा किंवा महसुली व्यवस्था जी काही लावली होती ती संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये ती जशीच्या तशी अनुसरली गेली किंवा अवलंबली गेली. आता राहिला प्रश्न की राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये असा आमूलाग्र बदल काय झाला. ज्या वेळेला जयदेव शकावलीमधला ज्या वेळेला मी उल्लेख केला, तो उल्लेख ह्याला अनुसरून की राजाराम छत्रपती ज्या वेळेला जिंजीच्या किल्ल्यावर जुल्फिकार खानाच्या वेड्यामध्ये होते, त्यावेळेला ऐन वेड्यातनं म्हणजे जुल्फिकार खानाची बाजू वरचढ असताना हे 3 दिग्गज आसामी म्हणजे माणकोजी पांढरे सरदारांचं नाव आपल्याला अफजल खानाच्या युद्धामध्ये बजाजी निंबाळकरांच्या धर्मांतराबद्दल मध्यस्थी करावी म्हणून ते पहिलं नाव आपल्याला आढळतं, जे शिवछत्रपतींनी त्यांना मध्यस्थी करायला सांगितलं आणि त्यांनी ती यशस्वीपणे मध्यस्थी केली. त्याच्या अगोदर नेमाजी शिंद्यांचं नाव पण शिवकाळामध्ये बखरींमध्ये सुद्धा येतं आणि नागोजी माण्यांचा म्हसवडचा जो कथला आहे त्यांचं सुद्धा नाव शिवकाळामध्ये येतं. हे तिन्ही व्यक्ती म्हणजे खरं तर बघायला गेलं की राजाराम महाराजांच्या काळामध्ये महाराष्ट्राचं रणांगण पूर्णपणे बदललं. म्हणजे सह्याद्रीच्या विभागामध्ये जे काही युद्ध मराठा आणि मोगलांची जी काही युद्ध चालू होती ती युद्ध राजाराम छत्रपतींच्या काळामध्ये शिवछत्रपतींनी जिंजीला किंवा दक्षिणेमध्ये जे काही स्वराज्य उभं केलं होतं तिथे जिंजीचा आश्रय ज्या वेळेला राजाराम छत्रपतींनी घेतला त्यावेळेला रणांगण बदललं. आणि एकदा रणांगण बदललं तर रणांगणाशी संबंधित असलेले विभागातले योद्धे सुद्धा त्याच्यामध्ये आले. म्हणजे संताजी बाबांच्या कालखंडामध्ये आणि धनाजीराव जाधवांच्या कालखंडामध्ये
हे रणांगण ज्या वेळेला दक्षिणेतनं राहिलं आणि राजाराम महाराजांच्या कारकिर्दीमध्येच ह्या रणांगणाची दिशा ही महाराष्ट्राच्या जरा वरच्या बाजूला, म्हणजे आजचा जो सांगली, सोलापूर, परत मराठवाड्याचा काही भाग आहे त्या बाजूला हे रणांगण वर सरकण्यात आलं. आता जयदेव शकावलीतली ती नोंद महत्त्वाची आहे की ऐन वेड्यातनं उठून त्यांनी चक्रपुरी ठाणे दिले. त्या ठाण्यांमध्ये मुळामध्ये नागोजी मानेंचं नाव येतं, त्याच्यामध्ये नेमाजीराव शिंदेंचं नाव येतं आणि माणकोजी पांढरेंचं नाव येतं. आता साधारण अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये त्यांनी मुळातच म्हणजे कधीतरी संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये नक्की कारण असं सांगता येत नाही की नेमाजीराव शिंदे हे मोगलांकडून त्यांना 2000ची मनसब होती. कारण की सेतू माधवराव पगडेंनी ज्या वेळेला मुघल दरबारची बातमीपत्र त्यांचे तिन्ही खंड प्रकाशित आहेत, तुम्ही पाहू शकता, त्याच्यामध्ये हमीदुद्दीन असा उल्लेख करतो की 2000 स्वारांचं पथक घेऊन नेमाजीराव शिंदे हे पुन्हा मोगलांच्याकडे आले. आता हे मोगलांकडे आल्यानंतर मोगलांसोबत त्यांचं किती काळ पटलं, म्हणजे मुळामध्ये एकंदर नेमाजीराव शिंदेंच्या कारकिर्दीकडे एकंदर लक्ष टाकले तर हे कुठल्या एका म्हणजे मोगलांशी एकनिष्ठपणे वागलेत असं जाणवत नाही. पण एक महत्त्वाची गोष्ट नेमाजी शिंदेंबद्दल सांगायला आवडेल की ज्या वेळेला छत्रपती किंवा राजाराम महाराज ज्या वेळेला खरं संकटात होते आणि राजाराम महाराजांकडे देण्यासारखं काही नव्हतं, त्यावेळेला ही माणसं कुणाच्या ना कुणाच्या, कदाचित ते रामचंद्र पंत अमात्यांची मध्यस्थी असू शकते, ते खंडोबालाल चिटणीसांची मध्यस्थी असू शकते, इतिहासात नाव नाही आहे, पण ही माणसं स्वराज्याच्या कार्यामध्ये आली. अत्यंत वाईट काळामध्ये ह्यांनी स्वराज्य तरुण धरण्याचा प्रयत्न केला. नेमाजीराव शिंदे हे मोगलांकडे किती काळ राहिले ह्याबद्दल खरंच अनभिज्ञता आहे. पण हे म्हणजे तत्कालीन मराठी सत्तेशी त्यांनी त्यावेळेला मुघलांकडून ते 2000चं जे काय पथक होतं, कारण की नेमाजी शिंदेच्या एकंदर तुम्ही सैन्य रचनेकडे बघितलं तर ते त्यांच्याकडे ज्या अर्थी मनसब होती, ज्या अर्थी त्यांच्याकडं जात आणि स्वार होते, त्या अर्थी ते लष्करीदृष्ट्या प्रभावशाली व्यक्तिमत्व होतं. कारण की मोगलांचीच पद्धत अशी होती, कारण की मोगल ज्या वेळेला औरंगजेब ज्या वेळेला महाराष्ट्रात उतरला होता तो काही एकटा औरंगजेब उतरला नव्हता. औरंगजेबाचे शहजादे होते, औरंगजेबाचे सर्वोत्तम कसलेले सेनापती होते आणि ज्या वेळेला हा औरंगजेब महाराष्ट्रात उतरतोय त्यावेळेला औरंगजेब पूर्ण तयारीनिशी उतरला होता. म्हणजे अकबराच्या काळापासून जो चालत आलेला खजिना होता तो खजिना घेऊन औरंगजेब हा दख्खनच्या पठारावर उतरला होता. त्याच्यामुळे त्याच्याकडे देण्यासाठी भरपूर काहीतरी होतं की तो देऊ शकत होता, त्यांनी ते देण्याचा सुद्धा प्रयत्न केला. ह्या वातावरणामध्ये की औरंगजेबाकडं पैसे द्यायची दानत आहे, ही पैसे द्यायचे असताना सुद्धा ही माणसं उठून राजाराम छत्रपतींकडे येत आहेत. आणि मला वाटतं की नेमाजीराव शिंदेंवर सर्वात जास्त लिखाण हे संतोष पिंगळेंनी त्यांच्या सारंजामी मराठे या पुस्तकात केले. तिथेच एक नोंद आहे की त्यांनी मातोश्री ताराराणी सरकारांची आणि राजाराम छत्रपतींची त्यांनी भेट घेतली आणि ही भेट घेतल्यानंतर ते स्वराज्याच्या, कारण की त्याच्यानंतरच्या चढाया तुम्ही बघितल्यात तर एका मराठी शकावलीतली अशी नोंद आहे किंवा एका मराठी नोंद आहे की त्यांनी नर्मदा पार होऊन त्यांनी माळव्यामध्ये प्रवेश केला. माळवा हा प्रांत ह्याच्यासाठी ह्या दृष्टीने महत्त्वाचा आहे की त्यावेळी आत्ताचा जो मध्य प्रदेश आहे आणि ह्या मध्य प्रदेशातली म्हणजे माळव्यातनं ज्यावेळेला महाराष्ट्रात येतो त्यावेळेला बुराणपूर हे माळव्याचं शेवटचं ठिकाण. म्हणजे आजचा तुम्ही बघायला गेला तर मुक्ताईनगर हा महाराष्ट्रातला पहिला तालुका, ज्या तालुक्यामध्ये तुम्ही बुराणपूरवरनं महाराष्ट्रामध्ये येता. आणि हा माळवा जी मोगलांची रसद रेषा आहे, मोगलांना महाराष्ट्रामध्ये असं काही रसद पुरवण्या इतकं ज्या भागामध्ये युद्ध चालू होती त्या भागामध्ये कारण की शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ 25 ते 27 वर्ष महाराष्ट्र झगडतच होता, इथं काहीच पिकलं नव्हतं की जेणेकरून मुघलांसारख्या प्रचंड सैन्य सांबाराची रसद राहील. ही रसद रेषा ही माळव्यातनं येत होती. त्यामुळे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या भागामध्ये नेमाजीराव शिंदेंनी आपलं कर्तृत्व गाजवलं, त्यांनी आपल्या लष्करी चढाया केल्या, तो वराड आणि खानदेश हा भाग जिथं त्यांना पारंपरिक नंतर मोकासे सुद्धा होते नेमाजीराव शिंदेंचे, हा मूळचा भाग हा अनेक वर्ष मोगलांकडे होता. त्यामुळे ते मोगलांची कायमस्वरूपी ठाणी होती. म्हणजे नेमाजीराव शिंदेंनी जे काही हल्ले चढवलेले आहेत ते मोगलांच्या पारंपरिक ठाण्यांवर चढवलेले आहेत. कारण की वराड किंवा खानदेशाच्या बाबतीमध्ये कुठे तिथे आदिलशाहीचा मुलूक लागत नाही, निजामशाहीचा पारंपरिक मुलूक
मुलूक लागत नाही का कुतुबशाहीचा पारंपरिक मुलूक लागत नाही, तो मुळातच प्रांत पहिल्यापासून मुघलांकडे होता, त्यामुळे स्वराज्याचा तर तिथं काही संबंध लागत नाहीये. त्या पारंपरिक ठाण्यांवर महत्त्वाची अशी गोष्ट आहे की तिथे असा एक प्रसंग आहे की नंदुरबार म्हणजे थळनेर तिथं सय्यद हसन खान हा नंतर मुघलांचा वजीर झाला. एक नेमाजीराव शिंदेच्या चरित्रामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी जाणवते की त्यांनी ज्या माणसांसोबत लढाया घेतल्या, ज्या माणसांसोबत त्यांनी लढाया केल्या, ती माणसं नंतर फार मोठ्या पदावर गेली. काहींची तर स्वतंत्र राज्य अस्तित्वात आली. म्हणजे फिरोज जंग गाझीउद्दीन हे नाव ज्या वेळेला येतं त्यावेळेला मराठी सत्तेला कायम ठेवणारा हा हैदराबादचा जो काही निजाम होता, हा त्या निजामाचा हा चिलकिलीस खान म्हणून जो स्थापन करता होता त्याचे हे वडील फिरोज जंग गाझीउद्दीन, आणि त्यांच्याशी सुद्धा नेमाजीराव शिंद्यांची लढाई झालेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाची लढाई आहे की नंदुरबार ठाणं. हे नंदुरबार ठाणं सय्यद हसन खान म्हणून तिथे एक मोगली सरदार होता, आणि ज्या वेळेला नेमाजीराव शिंदेच्या लष्कराने तिथे नंदुरबारवर स्वारी केली, एक महत्त्वाची गोष्ट होती की चौथाई ही रास्त मागणी होती मराठ्यांच्या राज्याची की आम्हाला चौथाई भेटायला पाहिजे. नंदुरबार हे त्यावेळेला व्यापारी शहर होतं आणि त्याच्यावर साधारण 2 लाखाची मराठ्यांनी खंडणी त्यावेळेला तिथे बसवली. नेमाजीराव शिंदे त्या लष्करी मोहिमेचं नेतृत्व करत होते आणि हसन खानाचा त्यांनी जवळजवळ पराभव केला. तो हत्येवरनं पडला, त्याला भाल्याच्या जखमा झाल्या आणि तो पराभव केल्यानंतर 1,80,000 2 लाखाची जवळजवळ त्यांच्यावर त्यांनी खंडणी बसवली आणि ती खंडणी देता आली नाही म्हणून त्या नंदुरबारमधल्या व्यापाऱ्यांना, नंदुरबारचे जे काही व्यापारी होते त्यांना खंडणी देण्यामध्ये हसन खानाने प्रवृत्त केलं. पण त्यांनी ज्यावेळेला खंडणी देण्यास नकार दिला त्यावेळेला हसन खानाने स्वतःच्या जहागिरीमधून पैसे गोळा करत एकूण ठरलेल्या खंडणीपैकी 1,40,000 अशी खंडणीची रक्कम त्यावेळेला त्यांनी भरली आणि स्वतःची त्यांनी त्यावेळेला तिथून सुटका करून घेतली. म्हणजे जी ठाणी स्वराज्यामध्ये कधीही नव्हती आणि ती ठाणी मुळामध्ये त्या ठाण्यातनं मराठ्यांनी त्यावेळेला खंडणी वसूल केली. आम्ही ज्या वेळेला असं म्हणतो की महाराष्ट्राच्या बाहेर मराठ्यांचा राजकारणामध्ये प्रवेश कधी झाला त्यावेळेला म्हणजे माझीही तशीच धारणा होती पूर्वी. म्हणजे नेमाजीराव शिंद्यांचं चरित्र वाचण्या अगोदर मी असं म्हणायचो की मोहम्मद शाह बंगश बुंदेलखंडात छत्रसालावर चालून आला आणि शिवछत्रपतींनी त्यांना ह्या छत्रसालाला पुरंदरच्या तहाच्या वेळेला असं अभय दिलं होतं की बाबा तू तुझं स्वराज्य वगैरे स्थापन कर, त्याला प्रेरणा होती. म्हणजे बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की भारतातल्या इतर राज्यांना किंवा भारतातल्या इतर घटकांना महाराष्ट्राकडं बघून स्वातंत्र्याची उर्मी आली. ह्या छत्रसाल बुंदेलांनी बाजीराव पेशव्यांना एक पत्र लिहिलं होतं की जो गती बही ग्राह गजेंद्र की सो गती बही आज बाजी जातो बुंदेल की राखो बाजीला. सुरुवातीला मला असं वाटत होतं की मराठ्यांचा मध्य प्रदेशामधल्या राजकारणाशी संबंध तेव्हा आला असेल, पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की सेतू माधवराव पगडेंनी अजून 2 नावं घेतलेली आहेत, एक कृष्णा सावंत आणि एक बुवासाहेब पवार, ही सुद्धा नावं घेतलेली आहेत की ज्यांचा माळव्याच्या राजकारणामध्ये मराठी सत्तेकडून किंवा मराठ्यांच्या सत्तेकडून प्रथम प्रवेश झाला, ही सुद्धा नावं घेतली आहेत. पण हा एक महत्त्वाची नोंद अशी आहे की ह्या छत्रसाल बुंदेल्यांनी सुरुवातीला नेमाजीराव शिंदेंशी संधान बांधलं होतं जेणेकरून माळव्याच्या राजकारणामध्ये त्यांचा त्या राजकारणामध्ये प्रवेश झाला. हा प्रवेश खूप महत्त्वाचा होता कारण की असं नव्हतं की नेमाजीराव शिंदेंनी माळव्यामध्ये गेले, माळव्यामध्ये गेल्यानंतर त्यांनी ते ठाणी मारली, लूट केली, ते परत आले. औरंगजेबाने ज्या वेळेला नर्मदा पार ज्या वेळेला नेमाजीराव शिंदेंनी केले, ज्या वेळेला औरंगजेबाला ही बातमी कळाली त्यावेळेला सिंहगडाच्या भोवती असलेल्या त्याने एका राजपूत सरदाराला नेमाजीराव शिंदेंवर पाठवलं. जो जयपूरचा जो जयसिंग पुरंदरच्या तहाच्या वेळेला शिवछत्रपतींवर चालून आला होता, त्या जयसिंगांच्याच घराण्यातला सवाई जयसिंग हा नेमाजीराव शिंदेंवर चालवून आला. नेमाजीराव शिंदेंनी त्याचा सुद्धा पराभव केला. म्हणजे एका वेळेला माळव्यामध्ये 4 आघाड्यांवर नेमाजीराव शिंदेंनी लढत दिलेली. ह्याच्यामध्ये नेमाजीराव शिंदेंचं ज्या वेळेला मराठीशाहीकडून लढताना नेमाजीराव शिंदेंचं जे सख्य होतं, बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की एक मराठीशाहीची एक शोकांतिका अशी होती की कर्तृत्ववान सेनापतींचं आपापसात पटलं नाही. त्याला धनाजीराव जाधवराव, संताजीराव घोरपडे
ही त्याची उदाहरणं आहे. तसंच धनाजीराव जाधवरावांचं आणि नेमाजीराव शिंदेंचं असं फारसं असं ऐतिहासिकदृष्ट्या पटलेलं असं आढळत नाही, परंतु संयुक्तिक मराठी लष्कराने त्यावेळच्या राजाराम छत्रपतींच्या किंवा ताराराणी सरकारांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन त्यांनी मुघल सत्तेचा त्या ठिकाणी त्यांनी पराभव केलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की तो पराभव केलेला असताना म्हणजे ज्या वेळेला माळव्यामध्ये सिरोंचं ठाणं किंवा जे भोपाळपासून 50 किलोमीटरवर आहे ते सिरोंचं ठाणं नेमाजीराव शिंदेंनी घेतल्यानंतर जवळजवळ 1 वर्ष त्यांचा माळव्यामध्ये त्यांनी तळ दिला होता आणि तो कुठंतरी पथ्यावर पडला, म्हणजे मराठी शाहीच्या कुठंतरी पथ्यावर पडला. कारण की मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेला नर्मदे पार नेमाजीराव शिंदे झाले त्यावेळेला सिंहगडाला जो वेढा घातला होता त्या वेढ्यातनं उचलून जयसिंगाची त्या राजपूत सरदाराची तिकडे नेमणूक झाली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे काही मोगलांचं मनुष्यबळ किंवा माणूसबळ जे काही एकवटलं गेलं होतं ते मनुष्यबळ एकवटलं गेलेलं असल्यामुळे ते विभागलं गेलं माळव्यामध्ये. कारण की माळवा हा मोगलांचा परंपरागत असा प्रांत होता की जिथून त्यांना भारताच्या दख्खन भागामध्ये ज्या काही मोहिमा झाल्या त्या मोहिमांसाठी त्यांना रसद तिथून पुरवली जायची. म्हणजे महत्त्वाची गोष्ट अशी आहे की नेमाजीराव शिंदेंच्या माळव्यातल्या राजकारणामुळे त्यांनी माळव्यामध्ये ज्या धडक दिली त्या धडकेमुळं महाराष्ट्रातलं जे काही मोगलांचं सैन्यबळ होतं किंवा महाराष्ट्रातली जी काही मोगलांची ताकद होती ती विभागली गेली. एक मोगलांचा इतिहासकार किंवा मोगलांकडचं एक कागदपत्र असं सुद्धा म्हणतं की माळव्यातला जो काही विजय होता नेमाजीराव शिंदेंचा तो विजय मिळवल्यानंतर बनारस काशीकडे जाण्याचा सुद्धा त्यांचा मानस होता, हे अस्सल कागदपत्रातनं कळते. कारण की तुम्ही पूर्ण मोहिमा ज्या वेळेला बघाल त्यावेळेला असं तुरळक किंवा छापा पुरतं लागणारच सैन्य किंवा पथक घेऊन नेमाजीराव शिंदे कोसळलेले नाहीत. एकतर त्यांच्या पाठीमागं स्वार तुम्हाला 15,000 40,000 ह्याच आकड्यामध्ये दिसतात. म्हणजे ही आसामी साधी नव्हती आणि एवढ्या स्वतःच्या प्रांतापासून दूर जाऊन माळव्यामध्ये छापा घालायचा आहे. तो छापा घालत असताना एक तुरळक लष्कर नेण्याची गरज काहीच नाहीये. म्हणजे काहीतरी एक कार्यक्रम स्वतःचा नेमाजीराव शिंदेंनी काहीतरी कार्यक्रम आखला होता. त्या कार्यक्रम आखल्यानुसारच त्यांची लष्करीदृष्ट्या त्यांची पावलं पडत होती. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जे काही सांगत होतो की बनारस काशीकडे जाण्याचा त्यांचा मानस होता, स्थानिक जमीनदारांच्या उठावामुळे तो कुठंतरी बारगळला. आणि मराठी शाहीतल्या इतिहासाकडे ज्या गोष्टींसाठी आम्ही म्हणतो की शिवछत्रपतींनी त्यांच्या अंतिम समयी असं विदित केलं होतं की काशी विश्वेश्वर मुक्त करा. कदाचित ती जर मोहीम यशस्वी ठरली असती तर शिवछत्रपतींच्या कारकिर्दीनंतर आणि तो पहिला मान नेमाजीराव शिंदेंना निश्चितच मिळाला असता. कारण की त्यांनी जी काय अनुसरलेली जी काही धडक मोहीम होती ती धडक मोहीम ती जर यशस्वी झाली असती तर आज चित्र काहीतरी वेगळं असतं. पण इतिहासामध्ये जर तरला खरं तर महत्त्व नसतं, पण आपण एक कल्पना करू शकतो की त्यावेळेला त्या मोहिमेला यश मिळालं असतं तर ते यश खूप महत्त्वाचं असतं. आणि अजून असं सांगण्यात येईल की औरंगजेबाचा मृत्यू ज्या वेळेला झाला त्यावेळेला त्याच्या वारसांमध्ये सुद्धा भांडणं लागली आणि त्याच्या वारसांमध्ये भांडणं लागली. ह्या वारसांच्या भांडणांमध्ये सुद्धा नेमाजीराव शिंदेंनी स्वतःहून सहभाग घेतलेला आहे. कारण की शाहू छत्रपतींची ज्या वेळेला सुटका झाली, कारण की आजमला असं वाटलं की बाबा आम्ही इथून औरंगाबादवरनं आम्ही ह्या भांडामध्ये बादशाह बनण्यासाठी जर आम्ही उत्तरेत गेलो तर ही मराठेशाहीची जी संयुक्त फळी आहे ती उचल खाईल आणि इतक्या वर्षाचा मोगल साम्राज्याचा डोलारा आहे तो पडला जाईल. मग त्यांनी एक पोक्त असा निर्णय घेतला की त्यांनी शाहू महाराजांची त्यांनी सुटका केली. शाहू छत्रपती ज्या वेळेला आले त्यावेळेला त्यांना अनेक सरदार म्हणजे अनेक मराठी शाहीतले ताराराणी सरकारांकडचे जे सरदार होते जे आमचे पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या मध्यस्थीने त्यांना जाऊन भेटले. कारण की अनेक वेळेला मराठी शाहीमध्ये असं तोलायमात झालं की राज्याचा अस्सल वारस असताना आम्ही जायचं की नाही जायचं या द्विधा मनस्थितीमध्ये अनेक मराठी सरदार होते. त्याच्यामध्ये बरेच जण गेल्यानंतर नेमाजीराव शिंदे सुरुवातीला असं काही इतिहासकार म्हणतात की जाताना दिसतात, पण संतोषरावांनी असा उल्लेख केलेला आहे त्या पुस्तकामध्ये की सुरुवातीला जे काही शाहू छत्रपतींनी सरंजाम दिले ते सरंजाम दिल्याचं काय स्वीकारल्याचं काही दिसत नाहीये.
खरं तर काही मराठी सरदारांचा एकंदर तुम्ही मराठी ह्या सरंजामी सरदारांचा तुम्ही एकंदर बघितलं ना, तर ताराराणी सरकारांच्या काळामध्ये ज्यांचा उदय झाला होता त्यांची बऱ्यापैकी निष्ठा ही ताराराणी सरकारांशी निगडीत राहिलेली आहे. बऱ्यापैकी निष्ठा कोल्हापूरच्या गादीशी बऱ्यापैकी यांची निष्ठा निगडीत राहिलेली आहे. शाहू छत्रपतींकडे हे गेले. शाहू छत्रपतींनी त्यांना वराडामध्ये आणि खानदेशामध्ये त्यांनी मोकासे दिलेले आहेत. आता हे मोकासे त्यांना पुन्हा एकदा आपण त्या मोकासांच्या भौगोलिक दृष्टिकोनातून लक्ष टाकलं तर हे पुन्हा मोगलांचे पारंपरिक परगणे. तोपर्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की हे महत्त्वाचं ह्याच्यासाठी आहे कारण की तोपर्यंत मराठी शाहीला सर देशमुखीच्या आणि चौथाईच्या सनदा भेटल्या नव्हत्या आणि ह्या सनदा भेटलेल्या नसताना तिथे त्यांना मोकासा भेटतो. मोकाशावर ते जातात, मोकासा ते ताब्यात घेतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हैदराबाद जवळ ज्या वेळेला कामबक्षासोबत या शहजाद्याचं ज्या वेळेला भांडण झालं, कारण की एकतर तालेवर आसामी होती नेमाजीराव शिंदे आणि ही तालेवर आसामी असल्यामुळे जुल्फिकार खानासारख्या महत्त्वाच्या माणसांना की ही आसामी दख्खनच्या युद्धामध्ये खूप महत्त्वाचं काम करू शकते किंवा मोगलांच्या वतीने ही प्रचंड असा अवकाश त्यांना प्राप्त होऊ शकतो कामगिरी गाजवण्यासाठी. म्हणून त्यामुळं कुठल्याही राजसत्तेला असं वाटतं की कर्तृत्ववान आणि कार्यकुशल व्यक्तिमत्व, कार्यकुशल लढाऊ व्यक्तिमत्व आमच्याकडे असावी. त्या अनुषंगाने त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्याकडे बोलणी चालू केली आणि ती बोलणी चालू केल्यानंतर नेमाजीराव शिंदे पुन्हा एकदा तुम्हाला मोगलाईमध्ये गेलेले दिसतात. मोगलाईमध्ये गेल्यानंतर त्यांनी कामबक्ष ह्या मुघल वारसदारांच्या भांडणामध्ये हैदराबाद जवळ ती लढाई झाली. मुईसुद्दीन नावाचा कामबक्षाचा एक वारस हत्तीवरनं पडला, त्याला जखमा झाल्या. ही सुद्धा गोष्ट खरी आहे की त्या वारसदारांच्या लढाईमध्ये नेमाजीराव शिंदेंनी स्वतःहून भाग घेतला होता. त्याच्या अगोदर मोगलांकडून त्यांना मनसबी भेटल्या होत्या. कारण खरं तर 7,000 मनसब ही मोगलशाहीमध्ये खूप मोठी गोष्ट आहे की एकतर ती मोगल दरबारच्या राजपुत्रांच्या सोबतीच्या लोकांना किंवा काही खास लोकांना ती भेटत असे. ती नेमाजीराव शिंदेंना ती भेटली होती आणि ह्या मोगलांच्या वारसदारांच्या लढाईमध्ये सुद्धा त्यांनी आपला परिणामकारक उपस्थिती दाखवून त्यांनी ते लढाईचं चित्र बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता. नंतर शाहू छत्रपतींच्या कालखंडामध्ये शाहू छत्रपतींनी मानाजी मोरे या सेनाधिकाऱ्याची आणि सेनापतीची त्यांच्यावर नेमणूक केली होती आणि त्या नेमणुकीमध्ये म्हणजे मराठी लष्कराची आणि त्यांची सुद्धा खरं तर हनुमंतराव निंबाळकर, परत रंबाजी निंबाळकर ह्या काही अंशी निजामशाहीमध्ये वावरत असणाऱ्या मराठी सरदारासोबत सुद्धा मोकाशाची जहागिरी रंबाजी निंबाळकरांना दिली. त्यामुळे नेमाजीराव शिंदेंच्या लष्कराची तिथे भांडणं झालेली आहेत, त्यांच्याशी त्यांनी वैर घेतलेलं आहे. हनुमंतराव निंबाळकर यासुद्धा मराठी सेनापतीशी किंवा मराठा सेनापतीशी यांचा वारंवार नेमाजीराव शिंदेंनी या हनुमंतराव निंबाळकरांचा सुद्धा पराभव केलेला आहे. पण हनुमंतराव निंबाळकरांनी सुद्धा नेमाजी शिंदेंवर वारंवार हल्ले चढवलेत कारण की ज्या भागामध्ये ह्यांच्या पारंपरिक जहागिऱ्या होत्या त्या भागातच ह्यांना मोकासा भेटायचा किंवा त्यांचा मोकासा आहे त्या भागात ह्यांना जहागिरी भेटायच्या. ते ज्या कुठल्या राजसत्तेच्या कडे जायचे. त्यामुळं हा संघर्ष त्यांच्या पाचवीलाच पुजला होता की सूक्ष्म असं त्यांना काय भेटलं असा काय भाग नव्हता. आणि ह्या सर्व गोष्टी होत असताना कुठेतरी शाहू छत्रपतींच्या सेनापतींनी त्यांना रेटण्याचा म्हणजे लष्करीदृष्ट्या त्यांना नामोहरण करण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पण महत्त्वाची अशी गोष्ट आहे की जे काही नेमाजीराव शिंदेचे जे काही चिरंजीव होते मालोजी शिंदे मुळामध्ये मुघल दरबारच्या बातमीपत्रामध्ये महाराष्ट्राच्या तत्कालीन इतिहासाच्या काही नोंदी भेटतात. त्याच्यामध्ये चांद्याचं जे काही गोंड राज्य होतं म्हणजे चंद्रपूरचं जे काही गोंड राज्य होतं तिथला जो काही राजा होता त्याला नंतर मुस्लिम वगैरे करून त्याला नेकनाम खान म्हणून किताब देण्यात आला. मग त्या राजकारणामध्ये मालोजीराव शिंदे म्हणजे नेमाजीराव शिंदेचे जे काही चिरंजीव आहेत त्यांचा त्या राजकारणामध्ये प्रवेश झाला. त्यांचा त्या राजकारणाच्या अनुषंगाने त्यांचा खून झाला. ह्या गोष्टी राजकारणामध्ये त्यावेळेला तत्कालीन राजकारणामध्ये घडत गेल्या. पण नेमाजी शिंदेंचा जो काही प्रभाव होता जो वराड खानदेशमध्ये किंवा आजची तेलंगणा महाराष्ट्र सीमा आहे किंवा माळव्याची जी काही सीमा आहे तो त्यांचा प्रभाव हा कायमच राहिला. आणि
त्यांनी त्यांचा जो काही प्रभाव होता, लष्करीदृष्ट्या त्यांचा जो काही प्रभाव होता, जे काही त्यांची वृत्ती होती, स्वतंत्र वृत्ती त्यांनी कायमच जपली. कारण की तो कालखंडच असा होता की निष्ठा दाखवायची तर निष्ठा कोणाशी दाखवायची, कारण की जो तो त्या कालखंडामध्ये भारतामधल्या संस्थान निर्मितीच्या ह्याला वेग आला. शाहू छत्रपतींचा एकछत्रीय अंमल त्यावेळेला नुकताच कुठेतरी बसत होता आणि ती त्यांच्याकडून ती पराकाष्ठा चालत होतीच. ज्या वेळेला ह्या बाजूला म्हणजे नागपूरच्या बाजूला ज्या वेळेला रघुजी भोसल्यांचा ज्या वेळेला नेमणूक झाली, त्यावेळेला तो भाग कुठंतरी मराठेशाहीच्या आधिपत्याखाली आला प्रशासकीय दृष्ट्या. कारण की प्रशासकीय दृष्ट्या ठाणं हे 100% ठाणं नेमाजीराव शिंदेंनी लष्करी चढाई केल्यानंतर त्यांच्या व्यंकटराव म्हणून एका कारभाऱ्याचं नाव येतं, त्याला सुद्धा बादशाहीच्या दरबारातनं खिल्लत स्वीकारल्याचा उल्लेख आहे. पण प्रशासकीय दृष्ट्या ज्या वेळेला त्या भागामध्ये ठाणं निर्माण करण्याची वेळ आली त्यावेळेला तसं होऊ शकत नव्हतं, कारण की त्याला अनेक स्थानिक किंवा मी मगाशी म्हटलं की मोकासा, जहागिरी ह्याच्यामध्ये तो भाग खूप गुंतत राहिला. त्यामुळं एक प्रशासकीय ठाणं त्यांचं त्यावेळेला निर्माण झालं नाही. कदाचित ते निर्माण व्हायला हवं होतं. एक बलशाली संस्थानाची निर्मिती किंवा बलशाली एका स्वतंत्र भागाची निर्मिती त्यावेळेला झाली असती. पण सुदैवाने म्हणजे नेमाजीराव शिंदेंच्या कारकिर्दीच्या सुदैवाने म्हणा किंवा मराठेशाहीच्या महाराष्ट्राच्या सुदैवाने म्हणा की त्याच्यानंतरचे वारस नेमाजीराव शिंदेंचे हे पराक्रमी निघाले. एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की ज्या वेळेला फिरोज जंग गाजीउद्दीन एक महत्त्वाची घटना आहे की भोपाळजवळ ही घटना झाली होती. मोगल सरदारांनी किंवा मोगल लष्करांनी ह्या गोष्टी वारंवार केलेल्या आहेत. म्हणजे शिवछत्रपतींचं सुद्धा असं पत्र होतं मोगलांना की महाराज आग्र्यावरून सुटून आले आणि ह्यांनी खोट्या नाट्या बातम्या, आज हे जिंकलं, उद्या तो किल्ला जिंकला, आम्ही असं केलं तसं केलं. बादशाह खुश व्हायचा. पण औरंगजेबासारखे व्यक्तिमत्व ज्या वेळेला भारताच्या राजकारणावर राज्य करतं त्यावेळेला तो प्रचंड सावध असा तो राज्य करताय. जो शहनशाह कादंबरीमध्ये तर नासे इनामदारांनी त्याच्या मुखामध्ये त्याच्या स्वभावाला अनुसरून असं वाक्य घातले की ज्याला स्वतःचं राज्यकारभार चालवायचा आहे त्याने स्वतःच्या सावलीकडे सुद्धा संशयाने बघायला हवं. हे औरंगजेबाच्या बाबतीमध्ये नासे इनामदारांनी ते कादंबरीमध्ये ते वाक्य टाकलेले. ज्या वेळेला ह्या फिरोज जंग गाजीउद्दीनने ह्याची भोपाळवर ज्या वेळेला नेमणूक झाली आणि त्याने बादशाला खोटं नाटं असं लिहून पाठवलं की नेमाजीराव शिंदेंचा नेमाजी शिंदेंचा मी पराभव केलेला आहे आणि त्याच्यानंतर औरंगजेबाने त्याला सिपाह सालार पदवी दिली, त्याच्या मनसबीमध्ये वाढ केली. पण ज्या वेळेला औरंगजेबाला ही खरी घटना कळाली की बाबा असं असं काही झालंच नव्हतं, त्यावेळेला ह्याच फिरोज जंग गाजीउद्दीनचा औरंगजेबाने किताब आणि मनसब ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी औरंगजेबाने कमी केलेल्या आहेत. म्हणजे दुसरी एक गोष्ट की अबू नसर म्हणून शाहिस्ते खानाच्या एका मुलाचं नाव नेमाजीराव शिंदेंच्या इतिहासाच्या कालखंडामध्ये येतं. एका शहरामध्ये तो नेमाजीरावांचं नाव घेऊनच दडून बसला, ज्याची नेमणूक नेमाजीराव शिंदेंवर केली होती की बाबा त्यांचा पराभव करावा म्हणून. जे अबू नसर खानाचे म्हणजे योगायोगी हा की शिवछत्रपतींच्या इतिहासामध्ये मिर्झा राजा जयसिंग येतो, त्याचा वारस सुद्धा नेमाजीराव शिंदेंच्या कालखंडामध्ये येतो. शाहिस्ते खान येतो, शाहिस्ते खानाचा वारस सुद्धा नेमाजीराव शिंदेंच्या कालखंडामध्ये येतो. हा अबू नसर खान नेमाजीराव शिंदेंना घाबरून हा त्याच्या किल्ल्यामध्ये दडून बसलेला आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मालोजी शिंदेंचा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांचा की खून झाला आणि त्याच्यानंतर महिपतराव शिंदे म्हणून एक त्यांचे वारस आहेत. त्या वारसाला शाहू छत्रपती नेमाजीराव शिंदेंची योग्यता जाणून होते. महिपतराव शिंदेंना सुद्धा बाजीराव पेशव्यांनी असं पत्र पाठवलं की तुमच्या वडिलांची दिगंत कीर्ती त्यांच्या लष्करी कालखंडात झालेली आहे, त्यांनी राजश्री स्वामींची सेवा वगैरे बजावलेली आहे, तर तुम्ही आमच्याकडे या, असं बाजीराव पेशव्यांनी सुद्धा महिपतराव शिंदेंना असं पत्र पाठवलं. पण एकंदर बघता हा जो काय मराठेशाहीचा इतिहास आहे, हा मराठेशाहीचा इतिहास आणि ह्या प्रांताचा, इथल्या मातीचा लढावपणा हा काय माळव्यामध्ये प्रस्थापित करणं किंवा मोगलांच्या अव्वल दर्जाच्या किंवा प्रथम दर्जाच्या सेनापतींचा पराभव करणं, हा पराभवाच्या ह्या जबाबदाऱ्या नेमाजीराव शिंदेंनी वेळोवेळी पार पाडल्या. पण नेमाजीराव शिंदेंच्या कारकिर्दीमध्ये असं आपल्याला म्हणता येईल की त्यांच्या कारकिर्दीमध्ये 1-2 अपवाद सोडले. म्हणजे सातारच्या
पायथ्यापर्यंत जे काही लढाया झाल्या त्या 1-2 आपस सोडले तर नेमाजीराव शिंदेंनी मुघलांकडून ही लढत असताना किंवा मोगलांच्या बाजूने कामगिरी बजावत असताना मराठी शाहीच्या गाभ्याला कुठे धक्का पोहोचेल अशा चढाया काही केलेल्या नाहीत हे म्हणण्यात भरपूर जागा आहे. पण एकंदर बघता त्यांच्या मोकाशांचे आणि जहागिरींचे त्यांचे संघर्ष बघता नेमाजीराव शिंदे ही व्यक्ती आपल्या स्वाभिमानाला प्रचंडपणे जपत होती. हे प्रचंडपणे जपत असताना आपल्या वारशात जो लढाऊपणा, जो झुंजारपणा ह्या ज्या काही गोष्टी चालत आलेल्या आहेत त्या नेमाजीराव शिंदेंनी प्रचंड प्राणपणाने जपल्या आणि त्यांच्या वारसांनी सुद्धा तो प्रयत्न केला. दुर्दैवाने की आमच्याकडे सलग इतिहास लिहिण्याची परंपरा नाही आहे. म्हणजे आम्ही त्रोटक इतिहास लिहितो, तो त्रोटक इतिहास वाचतो. आमच्याकडे रियासतकार देसाईंनी पहिला प्रयत्न केला की सलगपणे इतिहास लिहिण्याचा. दुसरी गोष्ट की असा आता 1-2 प्रयत्न आमच्याकडे होत आहेत. पण संतोषराव पिंगळेंनी सर्वात जास्त महाराष्ट्रातलं खरं तर माझ्या बघण्यामधलं संतोषराव पिंगळेंनी नेमाजीराव शिंद्यांवर सलगपणे लिखाण केलेले हे एकमेव पुस्तक असेल. त्याच्या अगोदर मी सांगितल्याप्रमाणे जयदेव शकावली, मुघल दरबारची बातमीपत्रे, अजून काही कागदपत्रे याच्यामधून नेमाजीराव शिंदेंचा इतिहास आहे. तो कुठेतरी नेमाजीराव शिंदेंचं एक सलग व्यक्तिचित्र झालं पाहिजे. त्यांच्या मर्दुमकीचा, त्यांच्या पराक्रमाचा इतिहास हा महाराष्ट्रातील इतिहास अभ्यासकांच्या पुढे मूळ साधनातून आणि कागदपत्रातून आला पाहिजे. कारण की महाराष्ट्र ही अशी भूमी आहे जिथं शौर्याचं कायमच पूजन होत आलेलं आहे, वीरतेचं, पराक्रमाचं कायमच पूजन होत आलेलं आहे. या शौर्याच्या, पराक्रमाच्या हा वारसा जिवंत राहिला पाहिजे, हा इतिहास जिवंत राहिला पाहिजे. म्हणून नेमाजीराव शिंदेंचं चरित्र हे सलगपणे लिहिण्यात यावं. अनेक कागदपत्र रियासतकार देसाईंनी सुद्धा ही खंत व्यक्त केलेली आहे की ती कागदपत्र भेटत नाहीत. कारण की काळच तो दामदमीचा होता. हे कागदपत्र काय भेटत नाहीत. हे कागदपत्र मिळाली जावीत. नेमाजीराव शिंदेंचा इतिहास जास्तीत जास्त समोर यावा. मी पुन्हा एकदा सारंजामी मराठे आणि ही जी टीम आहे ह्यांना पुन्हा एकदा मी असं आवाहन करू इच्छितो की ह्यांनी अधिकाधिक संशोधन करून अधिकाधिक ह्यांनी कागदपत्र समोर आणून ह्यांनी मराठी संशोधन आणि विकास मंडळ पुणे ह्यांनी त्या कागदपत्रांमध्ये मोलाची भर टाकून नेमाजीराव शिंदेंचं सलग चरित्र अभ्यासकांच्या पुढं आणावं ही विनंती व्यक्त करतो. आणि होळकर रियासत, आमचे मित्र सुमित्राव लोखंडे असतील, मधुकर हाके असतील, संतोषराव पिंगळे, ह्या सगळ्यांनी मला नेमाजीराव शिंदेंवर बोलण्याची संधी दिली. संयोगाने त्यांच्याबद्दल वाचलं होतं, जास्त अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि ते तुमच्या पुढे मांडण्याची सुद्धा संधी मिळाली. म्हणून मी पुन्हा एकदा तुमचे आभार व्यक्त करतो. आज शाहू छत्रपतींचा स्मृतिदिन, त्यांना सुद्धा विनम्र अभिवादन करतो आणि आपलं धन्यवाद व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.